शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा 55 लाख रुपयांचा मोबदला न मिळाल्याने जिल्हा परिषदेतील सिंचन विभागावर जप्तीच्या कारवाईची नामुष्की उडवली आहे। तेलगव्हाण येथील शेतकरी सुधीर राजू राठोड यांच्या मालकीची जवळपास 4 हेक्टर शेतजमीन जिल्हा परिषद सिंचन विभागाने 15 वर्षांपूर्वी पाझर तलाव उभारणीसाठी भूसंपादन प्रक्रियेद्वारे घेतली होती। त्यावेळी संबंधित शेतकऱ्यांना 5,76,000 रुपयाचा मोबदला देण्यात आला होता। हा मोबदला अपुरा असल्याचे सांगत राठोड कुटुंबियांनी वाढीव मोबदल्यासाठी दारव्हा दिवाणी न्यायालयात अपील दाखल केले होते। या प्रकरणात न्यायालयाने राठोड कुटुंबाच्या बाजूने निर्णय देत त्यांना व्याजासह एकूण 55,30,000 रुपयाचा वाढीव मोबदला द्यावा असे आदेश सिंचन विभागाला दिले होते। न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही सिंचन विभागाने दीर्घ काळ दिली नाही। शेवटी शेतकरी सुधीर राठोड यांनी पुन्हा न्यायालयाकडे धाव घेतली। दरम्यान दारव्हा दिवाणी न्यायालयाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद पांडे यांच्या कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार वॉरंट पेलीप मार्फत सिंचन विभागात न्यायालयातील अधिकारी, शेतकरी तसेच वकिलांच्या पथकाने धडक दिली। यावेळी कार्यालयातील 60 खुर्च्या, संगणक, प्रिंटर, लॅपटॉप तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले। तालुका दारव्हा येथील असून सुधीर भाऊ राठोड यांच्या शेतजमिनीच्या अनुषंगाने आहे। याबद्दल आपण दारव्ह्याच्या दिवाणी न्यायालयाने जो निर्णय दिला त्याच्या विरुद्ध तो निर्णय 4 पटपेक्षा जास्त भूसंपादन मोबदला देय झाला होता। 4 पटीपेक्षा जास्त भूसंपादन मोबदला जर द्यायचा असेल तर GR नुसार वरच्या कोर्टात अपील करा असा नियम आहे। त्यानुसार आम्ही हायकोर्टात अपील केलं जिल्हा परिषदेने आणि आमच्या कार्यालयाने। तर हायकोर्टात अपील दाखल आहे आणि हायकोर्टात अजून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। तर त्यानुसार निधी कुठे आता यांची निधी जमा करा अशी मागणी आहे। निधी एक तर दारव्ह्याला किंवा म्हणजे आम्ही निधी जमा करू हायकोर्टात आणि मग हायकोर्टाच्या निर्णयानंतर त्यांना जे काय असेल ते मिळेल। आम्ही हायकोर्टात अपील केलेलं आहे। तर माझं नाव सुधीर किसनराव राठोड, राहणार तेलगव्हाण, पोस्ट करजगाव, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ। माझी सरांना एवढीच विनंती आहे की माझा पैसा तुम्ही आज मला माझ्या पैशाचा चेक द्या, नाही तर माझी जप्ती अटळ आहे। मी त्या विषयावर ठाम आहे। तुमची किती जमीन संपादित झाली होती? माझी 14 एकर गेलेली आहे। आणि रक्कम किती आहे? रक्कम 55,30,613 रुपये।